तर भावांनो, आता आम्ही कोर्टात आहोत. कोर्टाची जी आता सुनवाई झाली ती 3 वाजेपर्यंत पुढे ढकलली आहे आणि एकच याचिका नाही आहे आपली. अशा अनेक याचिका आहेत. गायकवाड सर आहेत, ते मेन लढत आहेत. त्याच्यानंतर आपले टेकाळे सर, मस्के सर, देशमुख सर, असे विविध. त्याच्यानंतर जसं आपण एक इंटरमेशन याचिका दाखल केली तसे आपले धाराशिवकर आहेत. हे आपले धाराशिवकर आहेत. या धाराशिवच्या बार्शी बांधव आहेत. यांनी पण याचिका दाखल केलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे पूर्ण सुनवाई चालू आहे. अजूनही कोणता निर्णय घेतला गेलेला नाहीये. त्याच्यामुळे कोणीही पॅनिक होऊ नये. शांत राहा. बातम्यांवरती विश्वास ठेवू नका. सगळं काही होणार आहे. आणि पुन्हा एकदा सांगतो, प्रॉपरली एकदम जे आपल्याला पाहिजे ना त्याच गोष्टी होतील. थोडंफार इकडे तिकडे होईल, तुम्हाला चिडवलं जाईल किंवा असं उकसवलं जाईल, तर आता कोर्टात लढाई चालू आहे. त्याच्यामुळं कुठेही गोंधळ होईल, काय होईल, अराजकता माजल, असं काही करायचं नाही. अशा सगळ्या बांधवांना हा व्हिडिओ पाठवा की जेणेकरून आम्हाला कोर्टात लढण्यासाठी काही त्रास होता कामा नये. नाही तर मग पुन्हा तिकडे काही गोंधळ झाला तर पुन्हा इकडे कोर्टात ते पुरावे दाखल केले जातील आणि कोर्टाला दाखवलं जाईल आणि कोर्ट मग विरोधात निर्णय देऊ शकतं. भावांनो, आम्ही सगळ्यांनी ना खूप मोठी रिस्क घेतलेली आहे. कारण जर समजा काही उलटं पालटं झालं तर सगळ्या समाजाच्या शिवाय आम्हालाच खावं लागणार आहेत. आणि आपले वकील बांधव ऑलरेडी आहेत. आम्ही फक्त याचिका दाखल केलेल्या आहेत, त्या गोष्टी चाललेल्या आहेत. पण विश्वास ठेवा, सगळं काही व्यवस्थित होईल. शांतता आणि संयम राखा. जरांगे भावना साथ द्या. अजिबात पोलिसांची आरेरावी करायची नाही. कायदा सुव्यवस्था बिघडेल असं काही करायचं नाही. आणि जे बांधव कळत असतील त्यांना शांत बसायला लावा, एवढी विनंती करतो फक्त. आणि हे आपले अक्षय दादा आहेत. ठीक आहे. सर्वांनी शांततेत फक्त संयम बाळगा. मनोज दादाला आणि आपल्याला नाही मिळणार आहे. वकील बांधव आपले सज्ज आहेत आणि वकील बांधव सगळे मध्ये आहेत. ते त्यांच्या परीने कामं करतायत. त्याच्यामुळे त्यांना साथ द्या. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय श्रीराम.